नमस्कार. मुरंबामध्ये आपण पाहत आहोत घरमालक सगळ्यांना बाहेर काढत असतात. सांगत असतात, बघा कशी जबरदस्ती माझ्या घरात घुसली आणि माझ्यावरतीच दादागिरी करत आहे. पोलिसांसमोर सगळं दाखवत असतो. पोलीस म्हणतात तुम्हाला अरेस्ट करावं लागेल. तेव्हा भूषण पोलिसांसमोर हात जोडतो. हे खूप चांगले माणसं आहे. आजूबाजूच्या लोकांनाही विचारा, यांनी कधीही कुणाचे पैसेही बुडवले नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मी इथेच बाजूला राहतो. तेव्हा काकीही म्हणतात खूप चांगली माणसं आहे, त्यांच्यामुळे इथल्या लोकांना रोजगार मिळाला आहे. प्लीज साहेब यांना अरेस्ट करू नका. तेव्हा पोलीस सांगता ही रूम खाली करा, म्हणजे हा प्रश्न इथेच मिटेल आणि तुम्हाला अरेस्ट करण्याची वेळच येणार नाही. मग रमा काकू आणि भूषण यांचा आभार मानते. तुम्ही खूप मदत केली असं म्हणत त्यांचा निरोप घेते. शशिकांत बाहेर सगळं बघत असतो, पण एकदाही अक्षय शशिकांतला बाप म्हटला नाही म्हणून त्याला राग येत असतो. घर सोडून सगळं सामान घेऊन निघाल्यानंतर खूप लांब गेल्यानंतर अक्षयला तहान लागते. रमा म्हणते इथे बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. रमा त्याला पाणी आणते, त्याला पाणी पाजते. अक्षय सगळ्या दिवसांचा आठवण काढतात आणि म्हणतो किती चांगले दिवस गेले आपले इथे, कशी सुरुवात केली आपण. आपल्याला बाबांनी घराबाहेर काढलं, 1,00,000चं चॅलेंज दिलं. पहिली रात्र आपण रस्त्यावरती काढली, मंदिरात जेवण केलं. तेव्हा रमाही म्हणते मलाही माझा दिवस आठवतो. त्या दिवशी आपल्याला एकही अन्नाचा कण आपल्या पोटात नव्हता. मी भांडी घासली आणि तिथे भांडी घासल्यानंतर त्या मावशींनी पावाने चुरा दिला, त्याच्यावरती आपला एक दुपार गेली. हे सगळं आठवताना अक्षय म्हणतो मलाही आठवतं की माझी गुंडांसोबत कशी झडप झाली. पुढे गेल्यानंतर आपल्याला काका भेटले. काकांनी आपल्याला रूम अवेलेबल करून दिली. त्याच्यानंतर तू रूममध्ये कशी लाकडी गोळा केली, चूल मांडली, त्या चुलीवरती तू स्वयंपाक केला आणि आपण दोघांनी मिळून ती खाल्लेली खिचडी एकाच ताटात किती प्रेमाने राहिलो. इतके वाईट दिवस असतानाही आपण कितीतरी आनंदाचे क्षण ह्या ठिकाणी घालवले. आणि माझा बड्डे तर मी कधी विसरणारच नाही. वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला छानशी गादी गिफ्ट केली ती. आणि रमा म्हणते आणि तुम्ही माझ्यासाठी भांडे आणले रिटर्न गिफ्टमध्ये. ती सगळं आनंदाचे क्षण ते आठवत असतात. पण रमा म्हणते आता आपल्याला आईचा विचार करायला हवा. मी तुम्हाला सांगितलं ना, आईने कसा कोयता लावला होता बाबांच्या मानेवरती आणि स्वतःच्या जीवाचंही बरं वाईट करेल असंही बोलल्या होत्या. आपल्याला आईचा विचार करून तिथे राहायला जावं लागेल. अक्षय म्हणतो आपल्याला 2,00,000 रुपये येणार आहे ना, मग आपण ते आल्यावरती दुसरीकडे खोली घेऊ, आईला घेऊन जाऊया ना. पण रमा म्हणते आपण असं नाही करू शकणार. इकडे आभीची बायको आभीला सांगत असते बघा ना कसे वाईट दिवस आले, काका कसे वाईट वागताय. पण आभी म्हणतो खरं तर रमाने अक्षयला सोडायला पाहिजे. तिच्या लक्षात यायला हवे की तिच्यामुळंच आज नोकर म्हणून अक्षयला या घरात राहावं लागत आहे. ती घर सोडून गेली तर सगळं पूर्वीसारखं होईल. हे सगळं ऐकून आरतीला धक्का बसतो. ती म्हणते किती वाईट आहेस तू, मला तुझ्यावर विश्वासच बसत नाही. मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, तू वेगळाच आभी आहे. इकडे अक्षय आणि रमा बंगल्यात येतात. त्यांना पाहून नोकर आले का असं म्हणत शशिकांत ही नव्हतो. शशिकांतला अक्षय म्हणतो तुमचा मुलगा म्हणून घेण्यापेक्षा नोकर घेणं परवडेल. तुम्हाला बाबा हाक मारण्यापेक्षा ओ मालक अशी हाक मारेल मी. शशिकांत म्हणतो रस्सी जळली पण बळ गेलेले नाही दिसत. लवकर कामाला लागायचं नाही तर तुमचे पैसे काटले जाईल. 15 मिनिटात कामावरती या. शशिकांत म्हणतो मी काही करून याला माझ्या पायाशी आणेल आणि बाप म्हणून याच्याकडनं घेईलच. याला मान्यच करावं लागेल की शशिकांत मुकदम हा बाप आहे. इकडे रमा अक्षयची समजूत काढत असते. आपल्याला आईसाठी इथे राहावं लागेल. आईसाठी आपण इथे राहू, काहीतरी करू आणि कुणालाही न कळत आपण आपला वेगळा बिझनेसही सुरू करू. जर शशिकांतला मुकादमला जर कळलं आपण वेगळा बिझनेस थाटत आहे तर ते संकटे आणतील. त्यांच्या न कळत आपण इथलेही काम करू आणि बाहेरचंही काम करू. लवकरच श्रीमंत होऊ, लाख रुपये यांच्या तोंडावर टाकू आणि आईला घेऊन आनंदात कुठेतरी संसार करू. हे सगळं सुरुवात करत असताना रमा त्याला आठवण करून देते आपण आत्ता सध्या वेगळ्या अवस्थेत आहोत, पण आपली अवस्थाही लवकर सुधरेलच. आपण आज नोकराचं काम करतोय म्हणजे छोटं काम करतोय असं विचार करू नका. आनंदाने कोणतंही काम स्वीकारू आणि ते पुन्हा पूर्ववत करू. आपल्या आयुष्यात नवीन संकटे येतच राहतील, त्याला आपण नव्याने सामोरे जाऊ.